चांगलं योगदान या स्पर्धेला नेहमीच राहिलंय. सूरज पाटील उद्या मात्र बिंजोडचा अड्डा नाहीये, परंतु व्हॉट्सअपला चेक केले जाते कोणाची शर्यत जमले, किती गोंड्यांवरती जमले, किती बादल्यांवरती जमले हे चेक केले जाते. 3 दिवसचा लॉकडाऊन, त्यानंतर मात्र आझाद असेल. शॅनर ग्रुप नेरे, आदेश गायकर, सतीश गायकर ही जोडी सलामीची मैदानामध्ये. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रसाद पाटील. नक्कीच हरिग्राम संघ मैदानात खेळतो. स्वप्नील पाटील अर्थात चुंडी हा देखील मॅचचा आनंद घेतोय. त्याच्यामध्ये देखील टीमला शुभेच्छा आल्यात. आणि मागील मॅच काय दमदार कामगिरी राहिली. मयूर गरत अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आणि मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील राहिलाय. आणि तिथून मात्र शिवकर ग्रामपंचायत माजी सरपंच गोपाल हिरू पाटील यांच्यामध्ये देखील शिवकर टीमला या स्पर्धेला शुभेच्छा आल्या. त्यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत. गोलंदाज प्रसाद पहिले चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. बॅटची कडा चेंडू हवेमध्ये, पहिल्या चेंडूमध्ये फलंदाज बाद. आदेश गायकर गोल्डन डक 0 आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती पहिली सफलता मिळते. जय वागेश्वर ग्रामदेवतेच्या नावानं खेळला जाणारा हा संघ आपण पाहतोय. जय वागेश्वर हरिग्राम संघ चांगल्या लयमध्ये, चांगल्या भन्नाट फॉर्मात असलेला हा संघ मैदानामध्ये आपण पाहताय. आणि मागील मॅच देखील आपण पाहिली, अतिशय दमदार गोलंदाजी मयूर घर. तर दीपकबाई सुमित जो शिवकरचा गोलंदाज ज्यांनी सुंदर षटक हाताळलं त्यांना आशिष भोईर विचुंबे आणि भालचंद्र ढवळे यांच्या वतीनं 1000चं प्राईज झाले. तर हे सुमितसाठी प्राईज. धन्यवाद. नक्कीच 10 धावा डिफेन्स केल्या. सुंदर गोलंदाजी राहिली सुमितची. आणि इथे मात्र पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झालाय. दुसरा फलंदाज मैदानामध्ये सिराज खान, एक आक्रमक खेळाडू म्हणून ज्याची ओळख राहिली या टीम मध्ये. आणि इथून मात्र कशा प्रकारे रणनीती आखली जाईल याकडे मात्र सर्वांच्या नजर असतील. हे षटक फेकत असताना प्रसाद पाटील पहिल्या चेंडूवरती विकेट संपादन केलंय. आणि त्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज. हा चेंडू देखील अगदी पायावरती आदळतोय. निर्धाव चेंडूची सांगता, अगदी वेगवान चेंडूची फेकी आपण पाहिली. गोलंदाज प्रसाद पाटील याचा क्रिकेट जर आपण पाहिला, जेवढा चांगला टेनिस क्रिकेट खेळतोय त्याच्याहून चांगला लेदर क्रिकेट खेळणारा खेळाडू आपण पाहताय. सुंदर कामगिरी या खेळाडूची नेहमीच पाहिली आहे. पण वेस्टर्नच्या पाठीमागे बायकर मॅन अर्थात सोपान पाटील, सोपान म्हात्रे याला तुम्ही पाहताय. एक चांगला खेळाडू, शांत स्वभावाचा खेळ ज्याचा सातत्याने आपण पाहतोय. पण प्रसाद पाटीलचं काही दमदार षटक, अगदी लेटकट करण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर बोलतोय. सुंदर गोलंदाजी या ठिकाणी करत असताना संघाचा एक प्रमुख अस्त्र प्रसाद पाटील. या 3 चेंडूची फेकी, 1 धाव खर्च 1 विकेट मिळाली आणि 3 चेंडू डॉट फेकले गेलेत. दमदार कामगिरी आपण पाहताय. ऑन स्क्रीनवरती स्पर्धेचे शिल्पकार ज्यांच्या नावाने स्पर्धा खेळवली जाते, अध्यक्ष चषक समितीचा पाटील, पनवेल तालुका 40+ अध्यक्ष म्हणून ज्यांची निवड आपण पाहिली. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, फलंदाज बाद. आणखी एक धक्का मिळतो अजिंक्य टीमला. पुरस्कर्ते आमचे उद्योजक धनराज बडेसाहेब यांचे इथे आगमन झाले. अध्यक्ष ट्रॉफीमध्ये त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. अध्यक्ष चषकाची स्पर्धा आपण पाहतोय. आज आपण ज्यांचा आवाज ऐकला ते दिनेश पाटील सर आमचे नामांकित समालोचक, दीपक पाटील सर आमचे व्यावसायिक, आणि आज दिग्गज समालोचक आजच्या रात्रीमध्ये, आज 4थी रात्र दीपकबाई फडके आमच्या समवेत पूर्वार्ध पाहतो. आणि स्वराज 11 आजिवलीचे पुरस्कर्ते धनराज बडेसाहेब आपलं वेलकम, सुस्वागतम अध्यक्ष ट्रॉफीमध्ये. तर 4 षटकासाठी 20 मिनिटाचा अवधी. फिल्डिंग टीम वागेश्वर हरिग्राम. धन्यवाद. सुधाकरजी चोरगे आमचे प्रसिद्ध हारवाले, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. जाऊया मॅचकडे. थँक्यू सो मच. प्रसाद पाटील ज्यांना पहिल्या 5 बॉलमध्ये 2 विकेट्स कमावल्या आणि एकही धाव दिली नाही आहे. या स्पर्धेमधली दुसरी, तिसरी
आणि आजच्या रजनीमधली दुसरी मेडन येईल काय. फुल टॉस बॉल होता, नीटसा समजलाच नाही विशाल ठाकूरला आणि अखेरकार हा बॉल झाला डॉट आणि त्याच्यामुळे आजच्या रजनीमधली ही दुसरी मेडन षटक, दुसरी ओव्हर ते मेडन येते प्रसाद पाटीलच्या नावावरती. स्क्रीनवर पाहतोय धनराजी बडेसाहेब यांचं मात्र आपण सहर्ष स्वागत करूया.